दरम्यानचा मॅच एकानं मोठा अपसेट केलाय लका 11 न आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर दीपसा 11 न अपेक्षेनुसार केबी 11 वरती विजय संपादित करून इथून दाखल झालेत टीम महाकाल वॉरियर्स। चला आपण या आपल्या इथे सन्मान व्यासपीठावरती केला जाईल। दुसऱ्या फेरीचा हा मॅच एका बाजूला विजेंद्र पाटील आणि दुसऱ्या बाजूला सूरज केने रेडी आहेत। यस दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण आपले दोन्ही एक एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे। जिथे मात्र आपण पाहतोय वीरेंद्र पाटील आणि सूरज केणे भिवंडी विभागातले मात्र ब्रँड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, परंतु अगदी आपण पाहतोय विजेंद्र पाटील यांना मात्र बीट करत चेंडू सरळ निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। व्यासपीठावरती आपण एक सन्मान घेणार आहोत। व्यासपीठावरती उपस्थित भूपेजी राऊत जे उपस्थित आहेत त्यांचा सन्मान इथे केला जाणार आहे। जयजी वर्तक यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय। त्यानंतर आपण पराभूत संघाचा सुद्धा देणार आहोत। पण व्यासपीठावरती पहिला आपण भूपेजी राऊत जे व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान मालवेडे क्रिकेट क्लबच्या वतीनं राज्य शिवमुद्रा आहे आणि ते देऊन येऊन सन्मान व्यासपीठावरती केला जातोय। आदरणीय सन्माननीय भूपेजी राऊत सरांचा इथे सन्मान व्यासपीठावरती केला जातोय। महत्वाचा वेळ नक्कीच आपण भूपेजी आपण या स्पर्धेसाठी दिलाय। त्यानंतर मागच्या मॅच मधला पराभूत जो संघ होता त्यांना सन्मानित करण्यात येईल। भूपेजी राऊत यांच्या शुभ हस्ते आपण या संघाचा सन्मान केला जाईल। या स्पर्धेच्या निमित्तानं आपण देखील या स्पर्धेशी जोडला गेल्यात। जरी पराभूत झाला तरी पहिला सामना अप्रतिम आपण केला होता महाकाल वॉरियर्स, त्या कर्णधाराला इथे सन्मानित करण्यात येईल। मॅचच्या दिशेने जाऊया जिथून चौकार आलाय। 3 चेंडूचा खेळ झालाय, धावा आहेत धावफलकावरती 6। 3 चेंडू आणि 6 धावा। गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय किरणला आपण पाहू शकाल, चांगली गोलंदाजी त्याने मात्र हाताळली होती। फुलरलेनच्या बॉलला इथे थारा नाही। सूरज केणे यांना मात्र आता खोलवट टप्प्याचा चेंडू हाताळलाय, चेंडू अगदी ग्राउंडला गुदगुल्या करत आलाय। मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्या। तिसरीचा प्रयत्न होईल का? 2 धावांनी संतुष्ट राहावं लागतं। 4 चेंडूंचा खेळ झालाय, फलकावरती 8 धावा जाऊन पोहोचतात। दोन संघावरती नक्कीच आपण चर्चा करूया। लाखा 11 लाखावाल्यान टीमनं बिग अपसेट केलाय। मोठा जो मोठा संघ होता त्याला बरोबर पराभूत केलाय। आत्मविश्वास त्यांचाही वाढलाय। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं होतं टीम अडचणीच्या वेळेला शुभम बुलवीने केलेली बॅटिंग दीप साईकडनं आणि तो संघ विजयी झाला होता। फुलटॉस बॉल थोडेसे जागा बनवली, चेंडूला खेळला मिडअपच्या डोक्यावरनं चेंडू चौकार की षटकार, चेंडू गेला एका डबनीशी सीमारेषा पार। उत्तम ज्वेलर्स चौकार। यस थँक्यू। आपण पाहू शकाल P1चं षटक चालू आहे, त्यांनी मात्र पाहिलं होतं। आपण अर्थातच आपण पाहतोय या लॉंग ऑफचा खेळाडू हा मिडॉनला होता, अर्थात त्याच्याच डोक्यावरतून हा फटका खेळला आणि मात्र आपण पाहतोय चेंडू एक टप्पा घेत निघून गेलाय सरळ सीमा पलीकडे। म्हणजेच 5 चेंडू आणि 12 धावा झाल्यात। गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय किरण याला हर्षल याला, अर्थात हर्षलला गोलंदाजी मार्कवर आहे। आपण इथून त्याची गोलंदाजी फुलर लेनची राहिली, तिथे मात्र फटके पडलेत। शेवटचा बॉल या षटकातला। यावेळीस पुन्हा एकदा चेंडू चांगला होता, मी म्हटल्याप्रमाणे फुलर लेनच्या बॉलला मात्र फटके पडलेत। चांगली जर पिचिंग झाली तर गोलंदाजाने त्याचा दबदबा ठेवलाय। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। पहिल्या षटकाच्या खेळाअखेर धावसंख्या 13, बिनबाद नाबाद आणि जिंदाबाद। वीरेंद्र पाटील सूरज केणे ही जोडी मैदानाच्या आत। थँक्यू। मागचा मॅच आपण पाहिलं तर लाखा 11 खऱ्या अर्थाने चॅम्पियन प्रमाणे खेळलं होतं, कारण चॅम्पियनशिप जिंकण्याची धमक ज्या संघामध्ये होती त्या संघाला त्याने पराभूत केलं होतं। RS 11 मोठा संघ होता। आता तुम्ही मागच्या मॅच मध्ये चांगल्या खेळल्यात, याही सामन्यामध्ये खेळायचं आहे। तर दुसऱ्या बाजूला टीम सूरज केने, विजेंद्र पाटील, शुभम गुळवी भिवंडीवरनं आम्ही इथे आलोय। आम्ही तयार आहोत, उमेदवार दावेदार आम्ही आहोत। या स्पर्धेला जिंकण्याचं स्वप्न घेऊन आम्ही या मैदानावरती आलोय, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। धावा आहे धावावरती 13। दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय।
स्विच हिटचा फटका, रिव्हर्स स्विपचा फटका. चेंडू गेलाय सीमारेषा पार तर गेलाय, फक्त चौकार की षटकार याची खातरजमा थोडीशी केली जाते. चेंडू गेलाय सरला. उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू. रिव्हर्स स्वीपचा फटका मात्र खेळला होता. सूरज केनेला मात्र षटकार एक्सपेक्ट होता, परंतु बॅट आणि बॉल मधला संपर्क व्यवस्थित झाला नाही. गोलंदाजचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही मित्रांनो. गोलंदाजचं नाव आम्हाला कळवायचं आहे. यावेळेस आपण पाहतोय चेंडू हातातून निसटलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 17 धावा या धावफलकावरती आहेत. सूरज केने 5 चेंडून मागे 15 वरती मात्र खेळलाय. मागचा हा चौकार दिलेला आहे. हा चौकार पंचांनी जो सिग्नल दिला तो आमच्यापर्यंत पोहोचविलेला आहे. ते आम्ही इथून तुम्हाला सांगण्याचं काम अत्यंत महत्त्वानं करतोय. तर स्कोर कार्डला 17 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आता किरण मात्र आहेत. यावेळी सूरजचा शफल होऊन करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु गुड लाईन स्पॉटचा चेंडू होता जिथे की सूरज केनेला आता इथे बीट केले गोलंदाजानं. विजेंद्र आणि सूरज ही जोडी मैदानावरती आहेत. पहिला चेंडू पाहिला होता पण चौकाराच्या दिशेने गेला होता. स्विच किरण आहेत गोलंदाजीसाठी. दुसऱ्या षटकात धरत असताना आपण पाहतोय सुरुवात चांगली आहे. टीमची 13 सुरुवात केली. बघूया अजून प्रवास कितपर्यंत जातोय. धावाच्या स्वरूपात गडी बाद झालाय. फॉलोथ्रोमध्ये फील्ड केलं गेलं होतं किरणनं आणि सरळ यष्ट्यांच्या दिशेनं चेंडू फेक झालाय. चला स्क्रीनवरती आपण रिप्ले बघू शकता. पंचांनी रिफर केलं होतं. इथून पुन्हा एकदा थोडंसं मागे जाऊन पाहूया. ज्यावेळेला चेंडू गॅदर केला गेला एस्टेकच्या हातामध्ये चेंडू आणि त्यावेळेला बॅट बरोबर ग्राउंड झाला याचा अर्थ नॉट आउट. ग्राउंड केले तिथून बॅट धावा धावफलकावरती आहेत. 1.4 षटकांचा खेळ आता पूर्ण झालाय. या 18 धावा एक मायनर चान्स मिळाला होता, परंतु त्या चान्सला मात्र इथे 100% कन्वर्ट करता आलं नाही. धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचली आणि आता उर्वरित 2 चेंडूंचा खेळ देखील बाकी राहिलाय. विजेंद्र पाटील आहेत आणि एका बाजूला सूरज केने आहेत. गोलंदाजी मार्कवर किरणला आपण पाहतोय. पहिला चेंडू चौकार, तदनंतरचे 2 चेंडू डॉट, तदनंतर सिंगल आणि आता मात्र आपण पाहतोय विजेंद्र पाटील. मागच्या मॅचमध्ये ज्यांनी सुरुवात चांगली करून दिली होती आणि तदनंतर आपण पाहतोय आता या मॅचमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका असणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा पाडल स्वीप करायचा होता, फॉलिंग स्वीप करायचा होता, परंतु चेंडू फळीचा संपर्क झाला नाही. चेंडू मात्र इथून देखील सिंगल मिळेल. 19 धावा फलकावरती आहेत. धावा 19 आणि मागच्या चेंडूवरती जसं तुम्ही उल्लेख केला स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेट जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांनी थोडंसं पिचिंग त्यावेळेला इम्पॅक्ट ज्यावेळेला चेंडू आदळला थोडंसं बाहेरच्या दिशेला होता आणि तोच खेळ आपण पाहिला. 1.5 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 19. सूरज केने खेळतात 16 वरती, विजेंद्र पाटील खेळतात 1 वरती. या षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी किरण रेडी होतील. राईट ओव्हर द विकेटचा मारा. फटका खेळायचा होता. शॉर्ट फायलिंगला फील्ड केलं गेलंय चेंडूला. यष्टांवरती हिट झालंय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. शेवटच्या चेंडूवरती आले सिंगल. शेवटच्या चेंडूवरती आले 1 धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10च्या सरासरी धावा आहेत धावफलकावरती 20. अजून 20 बनतील की 30 बनतील तोपर्यंत ऐकूया एक संगीत. कुमार वर्तक, विराजमान फॅमिली रेस्टॉरंट अँड बार विरार, पिकनिक पॉइंट रेस्टॉरंट अँड बार खानिवडे, शुभश्वेत लँड अँड डेव्हलपर्स, पी गवळी डेव्हलपर्स,
राउत चिकन, प्रफुल्ल दामोदर म्हात्रे, आगाशी, JEM ग्रुप मुंबई, राजन दादा पाटील, राजेश वर्तक, मालविडे, थँक्यू. वरुण दोन पुरंदर. षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 20 आणि जसे आपण चर्चा करतोय अजून 20 की अजून 30. बऱ्याच वेळेला काय असतं 20 सांगायचं असतं पण 30 असं बोललं जातं. आता बघूया ते 20 की 30 याची लढाई मैदानावरती आहे. तर मागचा आपण खेळ पाहिलाय जिथे पाठलाग नाही झालाय, म्हणजे 50च्या आसपासचा तो पाठलाग करायचा होता, तो नाही झालाय आणि ते फक्त प्रयत्न तोच असेल. अजून 20 किंवा 25 धावांचा अजून खेळ होईल. बराच चेंडून मागे जर इथून 25 ते 30 धावा आल्या तर मॅच मध्ये एक चांगली रंगत येईल. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर गोलंदाज आहेत हर्षलला आपण पाहतोय सध्या गोलंदाजी मार्कवर आहेत. यावेळेस मात्र सूरज खेणे मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नात ते आहेत, परंतु त्यांना यश व्यवस्थित मिळत नाहीयेत. कहा पे निगाय कहा पे निशाणा. यावेळेस पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यात देखील असफल झालेले आहेत. प्रयत्न करतात बघा, प्रयत्नामध्ये यशस्वी होत नाहीत. हर्षल आले ते तिसरा षटक हाताळण्यासाठी. धावा आहे धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती आहेत. प्रयत्न लाखा टीमचा तोच राहणार आहे. तिथून आपण पाहिलं तर जसा खेळ झाला होता पहिल्याच सामन्यामध्ये तर तसाच खेळ होणार आहे. 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न ती टीम देखील करणार. मिस टाइम स्ट्रोक झाला. चेंडू बराच वर, गोलंदाज चेंडूच्या खाली टिपलाय. झेल इथून बॅट्समॅनला परतावा लागले. विजेंद्र पाटीलची खेळी संपुष्टात. विकेट गॉन. मैं तो रास्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था, हो रास्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़की घुमा रहा था, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या थँक्यू सो करूं. मच. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल चेंडू मात्र आपण पाहतोय गुडलाईन स्पॉटला होता, थोडी उसळी देखील मिळाली चेंडूला. त्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीनं मात्र गोलंदाजांना ग्राउंड कव्हर केलं आणि झेल शेवटच्या क्षणापर्यंत नजर बांधून ठेवली चेंडूकडे आणि चांगला झेल टिपला. मागच्या मॅचचा हिरो शुभम गुळवी मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय. इथून मात्र 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी असताना शुभम सारखा एक घातक फलंदाज मागच्या मॅच मध्ये 49 धावा ज्याच्या नावी राहिल्या, सुंदर पद्धतीने ज्याने खेळ केला, तोच आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. 10 बॉलचा खेळ बाकी असेल. 21 धावा सध्या फलकावरती आहेत आणि एक गडी बाद देखील झालाय. सुरुवात बघा आपण पहिली होती ज्या पद्धतीने झाले. 10च्या सदस्य झाले, पण बॅटिंगला कोण आलंय? बॅटिंगला आलाय मागचा मॅचचा हिरो. मागचा मॅच ज्यानं गेम चेंज केला होता, पूर्णपणे टर्न अराउंड केला होता, तो खेळाडू आलाय शुभम गुळवी. स्ट्रायकर यांना सज्ज आलाय. यश संपादित केलं हर्षलनं सुद्धा. मागचा मॅचचा गेम चेंजर खेळाडू आलाय शुभमच्या बॅटमधनं. युरो पॉवर सिक्सर षटकार. जीतेगा वो ही जिसमें है दम, जीतेगा वो ही जिसमें है दम, यस थँक्यू. पण पाहू शकाल जिथे मागच्या मॅचला त्याने सोडलं होतं, या मॅच मध्ये त्याने तिथून उचललंय. काही कमालीची अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि अतिशय चांगला दमदार फटका. जिथे मात्र षटकार बघायला मिळाला, धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचली. षटक क्रमांक 3 प्राचारणात गोलंदाज हर्षल यांना आपण पाहतोय, ज्यांनी पहिल्या चेंडूवर सिंगल धाव खर्च केली, त्यानंतर विकेट मिळवली आणि आता मात्र षटकार देखील आलाय. शुभम गुळवी आला की गोलंदाजांना मात्र धडकी भरते असं म्हणायला हरकत नाही, कारण मोठ्या फटक्यांसाठी ज्याची स्पेशालिटी आहे, अर्थात मोठे फटके ही त्याची पसंती आहे आणि मोठ्या फटक्यांसाठी त्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जातं. अगदी त्याचा रोल तो योग्य निभावतोय. जी मात्र भूमिका त्याची आहे ती त्याने चांगल्या पद्धतीने अदा केलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज, चौथा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. यावेळी हा देखील फटका समोरच्या दिशेने फसलाय. क्षेत्ररक्षक खाली आहेत आणि बघता बघता आपण पाहतो शेवटच्या क्षणाला शुभम गुळवीला मात्र मिळालंय. इथून मात्र जीवनदान. येणाऱ्या काळात काहीतरी वेगळं स्वरूप बघायला मिळेल का, हा प्रश्न सध्या चर्चेचा राहील. जसा झेल सुटला ना तसा प्रेक्षकांना जोरात आवाज आलाय. जोरात थोडासा श्वास रोखला गेला होता. सासे गले में अटकी थी असं म्हणूया. आणि झेल सुटला आणि सुटकेचा मोठा निश्वास बॅटिंग करणाऱ्या संघानं सोडलाय. हा फटका खेळायचा होता, हुकचा फटका करेक्ट नाही होऊ शकला. चेंडू पाठीमागे शॉर्ट फाईन रिझन मध्ये फील्ड केला गेलाय. एक धाव धावफलकावरती. पूर्ण 2.5 षटकांचा खेळ आता पूर्ण झालाय. धावा धावफलकावरती 30-30.
30 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजेच येणारा शेवटचा बॉल देखील असेल. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 10ची सरासरी 2 षटका मागे होती, ती सध्यापर्यंत आता राखलंय. सूरज केनेकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. यावेळी 6 बॉल. अर्थातच आपण पाहू शकाल पंचांनी कळवलं डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा बॉल. वाईट बॉलनं स्कोर काढला. धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचली. आउट ऑफ द ऑफ स्टंप म्हणजे बराचसा रेंज पासून लांब खेळवण्याचा प्रयत्न केला गेला होता हर्षलनं. वाईट बॉलनं एक रन ऍड होईल धावफलकावरती. 31. ऑफ स्टंपच्या बाहेरचा फ्लॅट बॅट फटका काय केलाय समोरच्या दिशेने. चेंडू गेलाय सरळ एका टप्प्यानेशी सीमारेषा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू. जसा लॉंग टेनिस मध्ये विम्बल्डन, फ्रेंच, अमेरिकन ओपन मध्ये जसा फोरहँड फटका खेळतात ना तसा फोरहँड फटका खेळाय बघा. पूर्णपणे चपट स्टॉक ज्याला म्हणता येईल असा फटका खेळला होता. आणि समोर कोणी क्षेत्ररक्षक नव्हते. लॉंग ऑफच्या रिझर्व्ह मध्ये 3 षटकांचा खेळ संपत असताना धावा आहेत धावफलकावरती 35 धावा. अजून शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टीम बॅटिंग करणारी टीम सांगते अजून आमच्या पसंतीवाले धावसंख्या नाही आले. 35 झाले पण पसंतीवाली धावसंख्या नाही आल्यात. आम्हाला अजून पुढे जायचं आहे. 50च्या जवळ जायचं आहे आणि तोच प्रयत्न चाललाय. टीम फिल्डिंग करणारी टीम साठी हा थोडासा अलांबेज वाढले. इथून प्रतिस्पर्ध्याने जर 25ची वेळ ओलांडली तर कठीण होऊन बसेल धावांचा पाठलाग करणं. यस, आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 35 धावा धावफलकावरती आहेत. संध्याकाळच्या सत्र मात्र सुरुवात झालंय आणि आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज जे दाखल झालेत. सध्या शेवटचं षटक आकाशला आपण पाहतोय. आकाश यांना मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. शुभम गुळवी 3 चेंडू आणि 9चा खेळ त्यांनी सध्या स्वीकारलाय. सूरज केणे या एका लीडर म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला हा चेंडू हाताळला बघा. फलंदाज शुभम याचं माइंड रीड केलं. चांगला चेंडू हाताळला. सुंदर सुंदर चेंडू हाताळला. पहिलाच चेंडू बरोबर टप्प्यावरती हाताळलेला गेलाय. शुभमला बीट करून चेंडू यशच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. तर अटेम्प्ट तोच आहे ना लेग स्टंपच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न. थोडंसं कॉलिंग मध्ये चुकी. स्ट्राईक राखायचे शुभमला आणि स्ट्राईक पाहिजे होती सूरजला. शुभम सूरज याच्यामध्ये थोडंसं कॉन्सन्ट्रेशन आपण पाहिलं आणि विकेट धाबाच्या स्वरूपात परतावं लागलंय सूरज यांना. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण पाहतोय MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित क्रिकेटचा सुंदर सोहळा आणि यामध्ये मात्र आपण पाहतोय अगदी संध्याकाळचं सत्र. दुसरा दिवस या स्पर्धेचा, उद्याचा दिवस अंतिम दिवस आणि अगदी खऱ्या अर्थाने या अंतिम दिवसात संडे फंडे बिग ब्लास्ट आपल्याला बघायला मिळेल. आणि तत्पूर्वी आता सध्या शुभम गुळवी याला 2 चेंडू डॉट फेकलेत गोलंदाज आकाश यानं. चांगली गोलंदाजी. 35 धावा 2 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय दीप साई 11 संघ आपण पाहतोय. यावेळेस 3रा देखील डॉट आलाय. मागच्या मॅच मध्ये शुभम हिरो होता. या मॅच मध्ये मात्र काहीतरी वेगळं होत आहे. क्रिकेटचा खेळ सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा खेळ आणि ते सध्या बघायला मिळत आहे. खेळ बदलतो जसं तुम्ही नक्कीच चांगला उल्लेख केला. पण आता सरड्याला पण माणसाने हरवले. इतकी माणसं रंग बदलतात. त्याच्यापेक्षा जास्त वेगानं माणसं बदलतात रंग. फटका खेळायचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. जोपर्यंत फेक केला जाईल. 1 धावे चेंडूवरती पूर्ण केले. एका धावेची धावफलक जाऊन पोहोचलाय 36. 36 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा काही शिल्लक राहिलाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया या 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना काय होईल आणि काय बिघडेल. आणि त्याच वेळेला सन्माननीय मनोजी कवळे साहेबांचं आगमन, शुभ आगमन मैदानावरती इथून झाले. त्यांना विनंती आपण आदरपूर्वक आपण व्यासपीठावरती या. मनोजी कवळी यांचं शुभ आगमन व्यासपीठावरती झाले. MCC अर्थात मालवणी क्रिकेट क्लबच्या वतीनं सर आपलं सहर्ष स्वागत आहे. 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. आकाश आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. स्लॉक षटकामध्ये शुभम गुळवी सारख्या ज्याने फलंदाजाला खऱ्या अर्थानं नतमस्तक व्हायला भाग पाडलं. चांगली गोलंदाजी केली आणि तोच आकाश आता उर्वरित 2 चेंडू फेकण्याकरिता कुठल्या पद्धतीनं आता इथून गोलंदाजी केली. डाव्या हाताचा फलंदाज प्रणव आपण पाहतोय जो दाखल झालाय नुकताच मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यासाठी मात्र थोडीशी एक आगळी वेगळी लाईन हाताळली. यष्टीरक्षकाला मात्र चेंडूने बीट केलाय आणि मात्र आपण पाहतो लॉंग स्टॉप मध्ये चेंडू चाललाय. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नात इथे मात्र एकाच रुळावर 2 गाड्या राहिल्या. यस नो आणि वेट या शब्दांचा विसर आणि मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन. वाईट +1 आणि 1 विकेट देखील मिळेल. गॉन.
थँक्यू. हे षटक चांगल्या पद्धतीने हाताळले आकाशनं. स्वेअर चेंडू जरूर हाताळला. मागचा आपण पाहिला व्हाईट बॉलचा इशारा तिथून पंचाकडनं झाला होता. एक नक्कीच चर्चा आहे त्यावरती मी येईल थोड्या वेळानं. धावा आहे धापलकावरती 38-38. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज सनी पाठक नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 38. इथून 38 वर अजून 7 जॉईन होतील, 8 जोडल्या जातील की इथून 2 वरती समाधान मानावं लागेल बॅटिंग करायला संघाला. शेवटचे 2 बॉल, शेवटचे 2 चेंडू इनिंग मधले. गोलंदाज रेडी होईल आकाश. स्ट्राईक एंडला आहे सनी. खेळण्याचा प्रयत्न होता तिथून व्हाईट बॉलचा इशारा झाला. स्ट्राईक पाहिजे होता इथून शुभमला, म्हणून मी ते एका गोष्टीवरती येत होतो. स्ट्राईक तुम्हाला अगोदरही पाहिला होता, त्याच्यामध्ये सुरेश केनेचा विकेट गेला. मागचा चेंडू वाईड आला होता, त्याच्यावरती 2 धावांचा प्रयत्न का केला गेला हाही प्रश्न आहे. पण या सर्व गोष्टी घडतात. एक ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. जीतेगा वो ही जिसमें है दम, जीतेगा वो ही जिसमें है दम, जीतेगा वो ही जिसमें है दम, जीतेगा वो ही जिसमें है दम. सागर भुवनेश पाटील, प्रशांत पाटील, युरो पॉवर, हॉटेल झी नक्की पंचाकडे इशाराला इथं इट्स डेड बॉल. याचा अर्थ एक वाईट बॉल आहे फक्त आउट नाहीये. त्यांना क्लोज किपिंग आहे. त्यात स्ट्राईक रोटेट नाही इतकाच आहे. पायावरती चेंडू आदळलाय. म्हणून त्या गोष्टीचं तुला मला आश्चर्य का वाटलं होतं त्यावेळेला की ज्यावेळेला याच्या अगोदरचा बॉल वाईट होता, लेग बायचा इशारा, त्यावेळेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, 2 धावाही नाही झाल्या, विकेटही गेला. याचा अर्थ थोडंसं आपण बघितलं तर स्ट्रॅटेजी वाईज पाहिलं थोडेसे कमी. पण शेवटचा बॉल आहे धावा धापलकावरती 40. शेवटचा बॉल 40 धावा. 10ची सरासरी जी 2 षटकांमागे राखली होती ती आतापर्यंत तेच बघायला मिळत आहे. अगदी शेवटचा बॉल असणार आहे आणि टार्गेट कितीचं सेट केलं जाईल हा प्रश्न सध्या चर्चेचा आहे. शुभम गुळवी यावेळी शुभमला मात्र या शेवटच्या षटकात सूर काही सापडल्या नाही. मागच्या मॅचमध्ये शुभम वेगळा होता, या मॅचमध्ये शुभम वेगळा झालाय. ह्यालाच तर क्रिकेटच्या 2 बाजू म्हणतात. वेळ बदलली, खेळ बदलला. आपण पाहतोय 40 धावा या धावफलकावरती लागल्या. 41 धावांचं पाठलाग असणार आहे. 41 धावा या कशा रमल्या जातील, कशा चेज होतील, कशा डिफेंड होतील या सांगण्यासाठी पुन्हा एकदा आपण येणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. युती एंटरप्राइजेस, पॅशन माइंड, वर्तक इंटेरियर्स, वर्तक फार्म, अवंती डेव्हलपर्स, सागर राऊत, कैलास कवळे, राज बिल्डर्स, क्लासिक कोल्ड स्टोरेज, राईट क्लिक, भरत वर्तक, सागर चौधरी, सिक्वेरा फर्निचर. बघा जो मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आपल्याला प्रदान करण्यात येतो तो आपण घालून खेळणं गरजेचं आहे. यावरती तुम्ही लक्ष ठेवायचं आहे. व्यासपीठावरती काही शुभ सन्मान केले जाणार आहेत. व्यासपीठावरती उपस्थित एक असं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं ज्याने क्रिकेट आजही आपण पाहिलं, ज्यांचं क्रिकेट आजही सर्वोत्तम आहे. क्रिकेटपटूंना, नवीन क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्याचं कामही त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांची उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती लाभली आहे. ते अमोलजी पाटील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जाणार आहे. अमोलजी पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. राजेशजी वर्तक आहे, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. आणि आजही जर पाहिलं तर टाइम शील्ड पासून एकही स्पर्धा नाही की अमोल पाटील तिथे खेळत नाहीत आणि आपला परफॉर्मन्स करत नाही. 3 विकेट, 4 विकेट, 5 विकेट प्रत्येक वेळा मॅच मध्ये आपण अमोल पाटील यांची बॉलिंग, यांची बॅटिंग आणि कित्येक तरी नवीन खेळाडूंना त्या सीझन क्रिकेटमध्ये असू द्या प्रोत्साहन देण्याचं काम अमोल पाटील यांनी नेहमीच केले आणि त्यांचाही ते शुभ सन्मान व्यासपीठावरती केला आहे. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या. खरं असं व्यक्तिमत्व ज्याने क्रिकेटला आजही जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने खेळले, नवीन खेळाडूंना प्रोत्साहनही ज्यांच्या माध्यमातून दिलं जात आहे, त्या अमोल पाटील यांचा इथे सन्मान केला जातोय. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर विरागजी वर्तक हे उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान केला जाईल आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी सन्माननीय मनोजजी कवळे आहेत. विरागजी वर्तक
इथे शुभ सन्मान केला जातो व्यासपीठावरती. बघा महत्वाची सूचना आयोजकाकडनं आहे. जो मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आहे तो परिधान करूनच आपल्याला खेळायचं आहे, यावरती आपण लक्ष असू द्या. त्यानंतर अजून एक शुभ सन्मान घेतोय. व्यासपीठातील उपस्थित उत्कर्षजी वर्तक जे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी संदीपजी वर्तक येथील व्यासपीठामध्ये उपस्थित मान्यवर उत्कर्षजी वर्तक यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. बघा सन्मान एक थोडंसं वाहन आहे, पण आपण जो वेळ दिलाय खास करून MCEच्या या स्पर्धेसाठी आपण बहुमूल्य वेळ दिलाय. कारण वेळ आहे, धावपळीचं युग आहे, त्याच्यामध्ये वेळ काढणं वेळ देणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि आपण हा वेळ या आपल्या मालवडी क्रिकेट क्लबला करता या स्पर्धेसाठी दिलाय, त्यामुळे आपला हा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. मॅचच्या दिशेने जाऊया जिथून दोन संघ एकमेकांसमोर आहे. लाका 11 आणि दीपसाई 11. प्रथम फलंदाजी करताना दीपसाईनं केल्यात 40 धावा आणि 41 धावांचं आव्हान लक्ष समोर ठेवलेल्या. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल आमच्या जोडीनं पुन्हा एकदा नितीन जॉईन होता. नितीन 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला टीम लाका 11 आहे, ज्यानं जसं आपण उल्लेख केला लाख मोलाची कामगिरी केली आहे स्पर्धेमध्ये, एक मोठ्या संघाला पराभूत केलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला दीपसाईनं अपेक्षेप्रमाणे मुसंडी मारले आहेत. मजा येणाऱ्या मॅचला 24 चेंडू आणि धावा करायचे आहेत 41. थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. MCC क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आपण पाहू शकतात. MCC चषक 2024. हॅलो, चला मॅचच्या दिशेने जाऊया. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. MCC चषक 2024 आज या स्पर्धेचा सलग दुसरा दिवस आपण पाहू शकतात. 41 धावांचं टार्गेट जरूर ठेवलं गेलंय. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. एक 12th मॅन आमच्यापर्यंत येऊ द्या. बॅटिंग करणार संघ 12th मॅन धीरज झा, एक हार्ड हिटर फलंदाज. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर फलंदाज असेल. मॅचला सुरुवात होतोय हर्षल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला सुरुवात होतोय. पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू होता. यातच खोदून काढण्याचं काम केलं. टिपोर्टनं क्षेत्ररक्षक पुढे सरसावतात. सिंगल येईल. सिंगल या टीमची टोटल साऊंड फसलाई श्रीगणेशा केला जातोय. लाखा 11 या संघाची 1 धाव 1 चेंडूच्या समाप्ती खेळ. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन आले. पुन्हा एकदा विनंती आहे, चला एक एक्स्ट्रा खेळाडू दोन्ही टीम एक प्रतिनिधी आपण या, जेणेकरून तो खेळाडूंना नावानिशी ओळखेल असा प्रतिनिधी आपण पाठवायचे आहे. 1 धाव धावफलकावरती आतापर्यंत आले पंकज जे गोलंदाजीसाठी आले आहेत. मनोज आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं धीरज झा, वालिवचा खेळाडू एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं धीरज झा एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला करण हर्षल. चेंडू बॅटच्या थोडं चक्कर. ओ डायरेक्ट हिट. काय थ्रो झाला. डायरेक्ट हिट. काम फिट गॉन. थँक्यू. आपण पाहू शकतायत आतमध्ये येणारा चेंडू थोडासा पीठ झालं होतं. त्यानंतर मात्र धाव घेताना थोडंसं लेझी क्रिकेट पाहिलं आणि डायरेक्ट हिट केला गेला. फलंदाज धावपाच्या स्वरूपात बाद झाला. नवीन बॅटर्स अमृत नवीन फलंदाज मनाच्या आतमध्ये दाखल झालाय. टीमची टोटल 1 धाव 1 गडी बाद असं आपण पाहू शकतात. पंकज माळी हा गोलंदाज आपण पाहू शकतात. सुपर कामगिरी केली. 41 धावांचा पाठलाग होतो. याचाच अर्थ 10.25 प्रतिषेधक तुम्हाला धावा उभ्या कराव्या लागतील. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये एक मोठा फटका खेळायचा आहे. एक षटकार तुम्हाला खेळायचा आहे. एक मोठा फटका तुम्हाला खेळायचा आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय अमृत, जो नॉन स्ट्राईक केलाय. धीरज जाकोलवा टप्प्याचा चेंडू हाताला गेला होता. बॅटच्या थोड्याशा बॉटमला चेंडू लागलाय. 1 धाव धावफलकावरती येईल. धावा धावफलकावरती 2.
2 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलाय. 3 चेंडूचा खेळ झालाय. अमृत आता कोचिवडेचा खेळाडू स्ट्रायकर एंडला आलाय. अमृत जो स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. अमृतलाही चांगली फलंदाजी करावी लागेल. 41 धावांचा पाठला केला तर 2-1 धाव आणि 1 विकेट्स आपण बघू शकतायत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर पंकज. यावेळेस मात्र बॅटच्या रडावर चेंडू आला नाहीये. इथं फटका फसला जाईल का? क्षेत्ररक्षक झेल खाली. सुपर झेल टिपला जातोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. दुसरा धक्का लागतोय तो टीम लाखा 11 या संघाला गॉन. थँक्यू. आपण पाहू शकतायत अमृत आल्या पावली मात्र माघारी परतवण्याचं काम केलंय. सुपर कामगिरी केलंय. सध्या 2 धावा आणि 2 गडी बाद. थोडीशी नाजूक अवस्था आहे. 2 गडी बाद 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण जसं बघतोय स्टार्ट झाला होता. खराब स्टार्ट झाला. या खराब स्टार्ट नंतर तुम्हाला सावरायचं आहे. स्वतःला थोडंसं बदलायचं आहे. सावरायचं आहे. आता फलंदाज मैदानावरती दाखल झालाय आकाश नवीन बॅटर्समॅन त्यांच्या आतमध्ये दाखल झालाय. टीमची टोटल 2 गडी बाद. पुन्हा एकदा तेज तर्रार वेगवान चेंडू. काय जबरदस्त सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळाली. पंकज माली पहिले षटक हाताळण्यासाठी ज्याला संधी मिळाली. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. कट करायला पण इतका जागा नव्हती. इतकी रोम नव्हती. जसं क्रिकेटच्या भाषेमध्ये तुम्हाला जर स्क्वेअर कट करायचं थोडीशी जागा पाहिजे. इतकी जागा नव्हती. निर्धाव चेंडू हाताळला गेला. शेवटचा चेंडू आहे. पहिल्या षटकातील 2 धावा धावफलकावरती 2 गडी बाद 2 धावा लाखा 11. खेळायचा प्रयत्न होता. हवे चेंडू केलाय. कव्हर पॉईंटच्या डोक्यावर कव्हर पॉईंटचे क्षेत्ररक्षक केल्यात. पोहोचले आहेत. या षटकामध्ये आलाय 3रा विकेट. 3रा गडी बाद. थँक्यू. MCC क्रिकेट ची स्पर्धा आगायची स्पर्धा वर्ष 4थ्या आणि या 4थ्या पर्वासाठी कित्येकांचं योगदान आहे. कित्येकांना दिलेला मदतीचा हात आहे. कित्येकांना दिलेलं सहकार्य यासाठी लाभलेलं आहे. ज्यांचा उल्लेख आपण गाण्यामध्येही करतोय. त्यापैकी काहीशी ज्या संस्था आहेत किंवा काहीशी लोक आहेत त्यांचाही उल्लेख केला जाईल. टी शर्ट स्पॉन्सर टी शर्ट जी आपल्याला MCC ला प्राप्त झाले ते पिकनिक पॉइंट खानिवडे, ABC फार्म, ग्रीन व्ह्यू बार अँड रेस्टॉरंट, राईट क्लिक, वर्तक वर्ड प्रायव्हेट लिमिटेड, राऊत पोल्ट्री, उंबरगोठण, वर्तक फार्म वानगाव यांच्याकडनं टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आले आहेत. आणि खास करून मॅन ऑफ द मॅचचे तर टी शर्ट्स आहेत. ज्या सामनावीरसाठी जे टी शर्ट दिले जात आहेत ते पिकनिक पॉइंट खानिवडे आणि वर्तक वर्ड प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून इथून स्पॉन्सर करण्यात आले. या सर्वांचं पुन्हा एकदा मालवडे क्रिकेट क्लबच्या वतीनं मनापासून आभार. कारण जसं म्हणतात ना त्या थेंबा थेंबाने तलाव साचतो. हाताने कार्यक्रम बोलतो. प्रत्येकाचं योगदान आहे. म्हणून थेंबा थेंबानं तलाव साचतो. हाताने कार्यक्रम बोलतो. आणि जे कोणी आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार त्यांचे मानलेच पाहिजे. मनापासून आभार. या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मालवडे क्रिकेट क्लबच्या वतीनं. थँक्यू व्हेरी मच. मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 2. गोलंदाज संजय मार्कवर आता 18 चेंडू 39 धाब्यांची आवश्यकता असेल. पहिलं षटक काय सुपररित्या हाताळलं गेलंय. फक्त धावा खर्च केल्या 2 आणि 3 गडी बाद झाल्यात. नवीन बॅटर्स अभिषेक. दुसऱ्या बाजूने धीरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॅटचा रडावर चेंडू आला नाहीये. इथे फटका फसला गेलाय. 4था धक्का लागतोय तो टीम लाखा 11 या संघाला. काही जबरदस्त कामगिरी केलंय ते टीम दीप साई संघानं. सुपर कामगिरी केलंय. 4था धक्का लागतोय 2 या धावसंख्येवर. मैं खिलाड़ी तू अनाड़ी, मैं अनाड़ी तू खिलाड़ी, मैं खिलाड़ी तू अनाड़ी, मैं अनाड़ी तू. थैंक यू. बिल्कुल खिलाड़ी तो काफी सारे हैं. जैसे कहते हैं ना प्रशांत जी, हमें खिलाड़ी नहीं गेम चेंजर पाहिजे. गेम चेंजर पाहिजे. खिलाड़ी तो काफी सारी है लेकिन हमें गेम चेंजर चाहिए. गेम चेंजर खेळाडू पाहिजे जो सामन्याला बदलेल, मॅचला पलटेल आणि मॅचला जिंकूनही देऊ शकेल असा खेळाडू आपल्याला पाहिजे. तुर्तास थोडशा संकटामध्ये नाव सापडलेली आहे ती टीम लाखा 11 ची या क्षणाला. आणि त्याच वेळेला बॅटिंग वरती येतोय फलंदाज
दोन धावा स्कोरबोर्डवर 4 गडी बाद संकटात आहे. सध्या संकटमोचक कोण ठरलेल्या संघासाठी एका बाजूने अभिषेक हा फलंदाज 4 गडी म्हणजे अर्धा संघ तंबूच्या आसराला गेलाय. पुन्हा एकदा क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल येईल, सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 3 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. आतापर्यंत विकेट जास्त आहे, धावा कमी आहेत, 3 आणि 4. पहिले तर म्हणजे 2 डिजिट पाहिले ना, तर 2 डिजिट मध्ये जसं तुम्ही उल्लेख केला स्कोर कमी आणि विकेट जास्त आहे. पण असंही घडणार ज्यावेळेला तुम्ही मोठ्या संघाच्या विरुद्ध विजय संपादन करणार आहेत ना, मग तो विजय फ्लूक नव्हता, तिथे आम्ही चांगली कामगिरी केली म्हणून आम्ही जिंकलोय हे या सामन्यामध्ये तुम्हाला दाखवावं लागणार आहे. क्रॉस बॅटर फटका, चेंडू जातो अलंग द ग्राउंड. मिड विकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचल्यात, पोहोचतील सनी. एकच धाव, चांगल्या क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव या चेंडूवरती, पूर्ण 1.3 षटकाचा खेळ आणि खऱ्या अर्थानं डिजिट 4 गडी बाद 4 धावा. 4-4चं समीकरण आपण पाहू शकतात आणि षटकाही 4 षटकांचा सामना आहे. एकंदरीत बनवायचे आहेत 41 धावा. 41चं टार्गेट आहे. संजय यादव सध्या चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, दिशा देण्याचं काम केलं. लंगपचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय, तत्पूर्वी सिंगल येईल. सिंगलने टीमची टोटल जाऊन पोहोचते 5 या अंकावर. सध्या सिच्युएशन आपण पाहू शकता, संघाला सावरावा लागेल, त्यानंतर फायटिंग स्कोरच्या दिशेने तुम्हाला वाटचाल करावी लागेल. 41 धावांचं टार्गेट आहे, धावा येऊ शकतात, मी करू शकतो. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असायला हवा. बिलकुल, म्हणजे स्वतःला सांगावं लागेल बाबा इथूनही सर्व काही सुरळीत चालेल. तुम्ही या चांगल्या गोष्टीचा उल्लेख केला की इथून मी करू शकतो, मला हे शक्य आहे, मी हे करू शकतो आणि माझ्याने हे करायलाच हवं. या उद्देशानं तुम्हाला खेळायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि हा चेंडू फेक सुद्धा तितकीच चांगली. आता आत्मविश्वास क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा वाढलाय आणि तो दिसतोय त्यांच्या फिल्डिंग मध्ये. देहबोली जे बॉडी लँग्वेज बदललंय फिल्डिंग करणाऱ्या संघाचं, डीप साईड टीमचं, ते आपण दिसतोय. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा धावलकावरती 6, 4 गडी बाद 6 धावा. 6 धावा स्कोरबोर्डवर. आणखी एखादा चौकार येईल तर 10च्या दिशेने वाटचाल करेल. 2 षटकाच्या समाप्त केल, परंतु जर त्याला थर नाहीये. शेवटचा चेंडू टॉस मारला होता, क्रॉस द बॅटरने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. सिंगल तर कंप्लीट झालंय. 2 धावा अगदी सहज पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांशी षटक क्रमांक 2 समाप्त झालंय. टीम जाऊन पोहोचले 8 या अंकावर, 4 गडी बाद. आता येणारे चेंडू असतील 12 आणि 12 मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत तब्बल 33 धावा. आगाशी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, एम फिदा हुसेन, महेश म्हात्रे, अतुल वर्तक, भार्गव कवळी, राजहंस रिसॉर्ट, लिप्टन गोन्साल्विस, तुषार कवळी आणि डॉक्टर BJ राऊत ह्या सर्व मान्यवरांचे आणि देणगीदारांचे MCC क्रिकेट क्लब आगाशीच्या वतीने मनःपूर्वक आभार. थँक्यू. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 33 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. 12 चेंडू आणि 33 धावा. त्याच वेळेला या मैदानावरती आगमन झालंय. सन्माननीय प्रफुल्लजी म्हात्रे यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती, आपण आदरपूर्वक आपण व्यासपीठावरती या. प्रफुल्लजी म्हात्रे यांचं शुभ आगमन झालंय. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे. मालविडे क्रिकेट क्लबच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. 12 चेंडू आणि धावा करायच्या 33. मागचा मॅच आपण पाहिलाय, असा 30च्या पारचा पाठलाग होता आणि तो शेवटच्या क्षणापर्यंत मॅच रंगला होता. बघूया हाही मॅच तसा रंगतोय का. तिथे 12-35 होत्या, आता या 12-33 होत्या, या 12-32 झाल्यात. 12 चेंडू आणि करायच्या धावा 32. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता असेल. एक धाव खूप महत्वाची असेल. या ओव्हरमध्ये 10 ते 12 धावा जर येत आहेत ना, तर अजूनही मॅच मध्ये कमबॅक असेल. परंतु इथे विकेट्स, एक ही जोडी मात्र तग धरून राहत नाहीये. एकामागून एक विकेट्स जात आहेत. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन, गॉन. थँक्यू. त्याच वेळेला सन्माननीय अजयजी कवळे यांचं सुद्धा शुभागमन व्यासपीठावरती झाले. अजयजी आपलंही सहर्ष स्वागत आहे. मालवेडे क्रिकेट क्लबच्या वतीनं अजयजी आपलं सहर्ष स्वागत. प्रफुल्लजी म्हात्रे आणि अजयजी कवळे यांचं शुभागमन व्यासपीठावरती होतंय. बघा सर्व पाहुण्यांची मांदेळे आणि उद्या ग्रँड फिनाले. उद्या तर कित्येक पाहुणे आपण इथे पाहणार आहोत.
व्यासपीठावरती विकेट आलाय आणि समीकरण बघणं गरजेचं आहे. इथून 11 चेंडूचा खेळ आहे. धावा करायच्या त्या 32. 11 चेंडू 32 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. नवीन बॅटर्स प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रणवचं कौतुक करावं लागेल. प्रणयने चांगली गोलंदाजी केलंय. पहिल्या जरी वाईट बॉल आला त्यानंतर विकेट्स प्राप्त केलाय. यावेळेस मात्र धीम्या गतीचे चेंडू बॅट्स मात्र आधीच फिरली जात आहे. व्हेरिएशन करतोय. कौतुक करावं लागेल प्रणयचं. डॉट बॉल येणारे अजूनही चेंडू असतील. आता मात्र आपण पाहू शकताय 10 मध्ये 32 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. योगेश गोलंदाज आपण पाहू शकतात. सुपर कामगिरी सध्या करतोय तो टीम साईदीप 11. इथे विकेट क्रमांक 6वा धक्का लागतोय तो लाखा 11 या संघाला. गॉन थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. टीम सध्या अडचणीत आहे. लाखा 11 9 धावा 6 तब्बल गडी बाद होत आहेत. इक्वेशन आपण पाहिलं तर सध्या 9 चेंडू 32 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. 9 गेंदे 32 रणुकीचे रोध. इकडनं कमबॅक करावा लागेल. एखादा हवाई सफर. पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू. काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतंय. योगेश फसवा चेंडू हाताळण्यामध्ये माहीर आहे. सुपर. 8 चेंडू 32 धाब्यांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच अमोलजी थँक्यू. आज महत्वाचा वेळ आपण सुद्धा या स्पर्धेसाठी दिलाय तर आपल्याही मनापासून आभार आहे. 7 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू समोरच्या दिशेने चेंडू खेळतोय आणि तर जवळपास आपण पाहिलं तर सामन्यावरती पकड घट्ट बसवलेली आहेत. यानंतरचं कॅप्टन बी रेडी राहा. बान 11 कॅप्टन आपण लगेच टॉस कप वॉचच्या दिशेने येऊन उभं राहा जेणेकरून वेळ जाणार नाही याची आपण काळजी घेऊया. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 मध्ये करायच्या त्या 31 धावा. सहामध्ये 31ची आवश्यकता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगलने काम होणार नाहीये. आता मात्र शस्त्र खाली टाकलेत की काय कारण 5 चेंडू आणि 30 धाब्यांची आवश्यकता आहे. म्हणजे 5 चेंडूवर बिग हिट करावे लागते. पण तो आतापर्यंत एकही षटकार आला नाहीये. आणि असे जर षटकार आले तर त्याचा व्हिडिओ जास्त व्हायरल होईल. संपूर्ण स्पर्धेमध्ये जर 5 षटकार आले तर अजून एकही षटकार आला नाहीये. चांगली फलंदाजी आपण ज्याची अपेक्षा केली होती कदाचित ती फलंदाजी नाही झाली. धाबा ताफलकावरती 11 आहेत. षटकार आलाय. चला व्हिडिओ व्हायरल होणार का? नंबर 1 षटकार तर आलाय या चेंडूवरती. थँक्यू. आणि बॅट्समन कोण आहे? रोहित. हिट. जर अजून षटकार आले तर हाही हिट होईल. व्हायरल तर होईल व्हिडिओ पण रोहितही हिट ठरेल. 4 चेंडूचा खेळ आहे आणि 24 अजूनही करायचे. चला बॉल द्या नवीन. आपण पाहू शकता 4 चेंडू 24 धाब्यांची आवश्यकता असेल. 1 षटकार तर आलाय. आणखीन 4 षटकार. मॅच फिनिश होईल. लाखा 11 आज विश्व विक्रम करेल का या मैदानाच्या आतमध्ये? 4 चेंडूवर 4 षटकार. कारण 4 चेंडू 24 धाब्यांची आवश्यकता असेल. त्यानंतर बान 11 कॅप्टन्स लगेच आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. 4 चेंडू 24 धाब्यांची आवश्यकता असेल. बोले मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतो शुभम. रनसिंग ट्रॅकवर खेळण्याचा प्रयत्न केला. स्टेप आउट करण्याचा परंतु चेंडूचा बॅटच्या रडावर संपर्क चांगला झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. आता 3 चेंडू 24 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. 3 गेंदे 24 रनों की जरूरत. शुभम. आणखीन 1-2 मोठे हवाई सफर. रोहित घडवेल का? 3 चेंडू 24 धाब्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पुन्हा एकदा षटकार येतोय.
पण तो हा षटकार आधीच्या चेंडूवर यायला हवा होता. बिल्कुल थोड़े से देर है, दुरुस्त है कि नहीं मालूम नहीं, लेकिन देर है. रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है. थँक्यू डीजे. 2 मध्ये 18 आवश्यकता असेल. 2 गेंदे 18 रनों की जरूरत. चांगला कॅमेरा बघ आमच्या प्रवीणजी पाटील, त्यांना कॅमेरा इथे मध्ये दाखवलं जाते. साहिल एका बाजूने कॅमेऱ्याच्या वर्कच्या भूमिकेत, एका बाजूने रोहित, सध्या प्रवीण पाटील. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. पंकज कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. विकेट क्रमांक 7वा धक्का लागतोय. आता फक्त एक चेंडू असेल, औपचारिकता असेल. आता फक्त औपचारिकता असेल. एक चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल. बान 11चा कॅप्टन्स आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातला. चला एक चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज अंतिम चेंडू औपचारिकता असेल. फुल टॉस चेंडू उडवण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक पंकज. बॅक टू बॅक 2 सेल टिपले जात आहेत. फलंदाज बाद होतोय आणि इथे जबरदस्त कामगिरी केली दीप साई लेबन. जीतेगा वो ही जिसमें है दम, जीतेगा वो ही जिसमें है दम, जीतेगा वो ही थँक्यू. जितेगा वही जिसमें है दम. शुभम यांची टीम जिंकले.